गिरिराज धरण भगवान होण्या अगोदर आपण ती स्तुती, सर्वोत्तम स्तोत्र स्तुती श्रवण केली, ज्या स्तुतीमध्ये भक्ताभिलाषा चरितानुसारी भगवान भक्तांच्या अभिलाषानुसार चरित्र म्हणजे सुंदर अशा कथा करतात. त्यामुळे या ठिकाणी भगवान गोवर्धन धारण करतात, म्हणजे आपल्या इंद्रियांच्या रक्षणाचं दायित्व घेऊन प्रगट होतात. आणि या सर्व इंद्रियांनी कृष्णरस प्यावा याकरिता ज्या वेळेला गोकुळ वृंदावनावर संकट आलं, त्यावेळेला भगवान श्याम सुंदर आपल्या करांगुलीवरती गोवर्धन धारण करताय. बोला गिरिराज धरण की, गिरिराज धरण भगवान की. तर भगवान गिरिराज धारण करतात, गोवर्धन धारण, गोवर्धनोद्धारणम, कंसछेदन कौरवादी हननम, कुंती सुता पालनम, एतद भागवतम पुराण कथितम श्रीकृष्ण लीलामृतम. तर भगवान गोवर्धन धारण करतात, त्यावेळेला सगळ्यांना लाठी काठी लावण्याची संधी देतात. बाबा तू काठी लाव, तुला संधी आहे, तू इतिहासात नाव लिहून घे. पण गंमत काय की आपली काठी दिसत आहे, देवाचा हातच दिसत नाहीये. ज्या वेळेला हा संसाराचा गाडा आपण खेचत असतो ना, मी अगोदरही सांगितलं, हा संसार आपला पसार आहे, देवाच्या डोक्यावर पिसार आहे. आपल्याला हा पसारा एवढा मोठा वाटतो, देवाला तो संसार अगदी पिसाऱ्यासारखा हलका वाटतो, आपल्याला तेवढा जड वाटतो. तर हा संसाराचा गाडा ओढत असताना आपण तर दिसून येतोय, पण त्या ईश्वराची कर्तुम शक्ती, अकर्तुम शक्ती, अन्यथा कर्तुम अशी कुठलीही शक्ती आपल्याला दिसून येत नाही. त्यामुळे आपली जागी होते ती अहंता.